कुर्ला दुर्घटनेमधील आरोपी संजय मोरे याला कुर्ला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले। आरोपीला टॅक्सीने कोर्टात आणलेले आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावण्या घेण्यास कोर्टाने नकार दिल्याने आरोपीला प्रत्यक्ष हजर करण्यात आलेले आहे। काल कुर्ल्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 45 पेक्षा अधिक लोक जखमी झालेले आहेत आणि त्यानंतर आता कुर्ला कोर्टामध्ये संजय मोरे याला हजर करण्यात आलेले। जो बसचा चालक होता त्याच्या विरोधामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिल्याने आता या चालकाला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय, कुर्ला दुर्घटनेमधली ही अपडेट आहे। कुर्ला दुर्घटनेमधील आरोपी संजय मोरे याला कुर्ला कोर्टामध्ये आता हजर करण्यात आला असून या आरोपीला टॅक्सीने कोर्टात आणलेले आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात येणार होती, मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आणि आरोपीला प्रत्यक्ष हजर करण्यात आलेले आहे। काल कुर्ल्यात झालेल्या या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 49 लोक जखमी झालेले आहेत। जखमींवर शासकीय खर्चाने उपचार होत आहेत। 7 जे मृत आहेत त्यांना त्यांच्या वारसांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र आता याच्या सुनावणी संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट समोर येते। याच टॅक्सीतून त्या ड्रायव्हरला कुर्ला कोर्टात हजर करण्यात आलंय। कुर्ला बस अपघातातील ड्रायव्हर संजय मोरेकडे इलेक्ट्रॉनिक बस चालवण्याचा कोणताही अनुभव नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। कंत्राटी पद्धतीवर 1 डिसेंबरला रुजू झालेल्या संजय मोरेकडे ऑटोमॅटिक बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता, मात्र त्याच्या हातात थेट इलेक्ट्रॉनिक बसचं स्टीअरिंग देण्यात आलं आणि संजय मोरेनेही बसचा अंदाज न घेता बस आगाराच्या बाहेर काढली आणि त्यामुळेच बस चालकाचं नियंत्रण सुटल्याचं म्हटलं जातंय। हा मोठा अपघात काल एलबीएस रोडवर झाला, कुर्ल्यामध्ये झाला। प्रशिक्षण नसताना सुद्धा इलेक्ट्रॉनिक बस त्याच्या हातामध्ये कशी दिली असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। कोणताही प्रशिक्षण नसताना, कोणताही अनुभव नसताना त्याच्याकडे कशी काय ही बस चालवायला देण्यात आली असा मोठा गंभीर प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे। तर आता कुर्ला बेस्ट बस अपघाताच्या चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। बेस्ट उपक्रमाकडून समिती स्थापन करण्यात आली असून अपघाताची चौकशी आणि नुकसान भरपाईसाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे। तसंच मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे।